मराठवाड्यातल्या कारखानदारांनी यापूर्वी बऱ्याच वर्षापासून रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून आणि ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाची वाढ दाखवून आणि पहिल्या हप्त्याच्या 3 तुकडे करून शेतकऱ्यांचं जे काही शोषण चालवलेलं होतं, या शोषणाच्या विरोधामध्ये मराठवाड्यातला ऊस उत्पादक शेतकरी एकजुटीनं एकत्र आला आणि या विरोधातल्या निर्णायक अशा लढ्यामधून खरं म्हणजे पहिला हप्ता हा 2725 पासून ते 2962 रुपयापर्यंतचा पहिला हप्ता खात्यावर वर्ग करण्यापर्यंतचा हा लढा यशस्वी करण्यामध्ये कामयाब झालेला आहे। त्यासोबतच हा रेव्हेन्यू शेअरिंगच्या फॉर्म्युल्यामधून सुद्धा जे उत्पादन होईल त्यामधला सुद्धा कुणाची दुसरी जी काही मिळणारी रक्कम आहे ही सुद्धा मिळण्यासंदर्भातल्या करारामध्ये करून घेण्यामध्ये शेतकरी आंदोलन यशस्वी झालेला असताना मराठवाड्यामधले काही कारखाने मात्र अद्यापही जी परभणी मधली G7 शुगर गंगाखेड असेल किंवा लक्ष्मी नरसिंह असेल, ज्यांनी अद्यापही मराठवाड्याच्या पातळीवरती इतर कारखाने दिलेल्या भावाप्रमाणे न देता आपल्या पहिल्या उचलीवरती 2400 आणि 2500 वरती अडून बसलेली आहेत, या कारखान्यांना आम्ही आव्हान करतोय की आपण आणखीही आपण करत असलेल्या गैरमार्गाचा अवलंब, रिकव्हरीची चोरी असेल, वजन काट्याची चोरी असेल, या वाहतूक आणि कापणीमधला वाढीव खर्च असेल, यामध्ये आम्ही अद्यापही हात घातलेला नाहीये। तरीही आम्ही आपणाला विनंती करतोय की आपण पहिली उचल ही 3000च्या आसपास देऊन आणि अंतिम उचल 4000 द्यावी, ह्या मागणीसाठी आम्ही परत आपणाला निवेदन करतोय। अन्यथा उद्याच्या 15 तारखेला खळी फाटी गोदावरी तिरी गंगाखेड परभणी रोड या ठिकाणी होणाऱ्या या रस्ता रोको आंदोलनामध्ये ज्या मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत, सहभागी होण्याचं आव्हान आम्ही सोबत करतोय आणि कारखानदाराला आव्हान करतोय की या पुढची लढाई थांबवण्यासाठी आपण ताबडतोब उद्याच्या रस्ता रोकोचा हा सगळा लक्षात घेऊन ताबडतोब पहिली उचल 3000च्या आसपास घोषित करावी, असं आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय।